तर आमची खलास जिरली. कलेक्टर साहेब धन्यवाद. इथून पुढे असंच ठेवा. बस आमचे धन्यवाद. जिरली. लग्न होईल म्हणा आता डायरेक्ट लग्नच आहे म्हणा. नाही आमचे लग्न बी होत नाहीत सर. पुरी बरं होईल ना आता 12वीला पुरी नापास झाल्या की तुम्हाला देतील ना लग्न लग्न होत नाहीत आमचे सर. लग्न बी होत नाहीत. नाहीत होत. मग पासिंग बी होत नाहीत आता आम्ही. पासिंग बी होत नाही. कशाचा पेपर होता? बायोलॉजी. बायोलॉजी पेपर होता. कुठं होता? सेंटरचं नाव मागवा. सेंटरचं नाव रई सोनाजीराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दिंद्रूर. हा दिंद्रूळ. आणि हो कुणी जर कॉपी द्यायला आलं ना पोलीस असलं मारत होते बघा एकदा. मित्रांनो आज 12वीचा शेवटचा पेपर होता बायोलॉजीचा आणि तुम्ही पाहिलं असेल बीड जिल्ह्यातच नाही तर क्या महाराष्ट्रामध्ये हा कॉपीमुक्त पॅटर्न यावर्षी चालला आहे. पण एक गोष्ट आहे की खेडेगावामध्ये मुलींमध्ये कसं असतं की आईवडिलांना की मुलांना तर शिकवतील पण मुली जर 12th चांगली टक्केवारी नाही आली तर त्यांची डायरेक्ट लग्न लावून देतात. चला एक गोष्ट तर भारी झाली की जे खेडेगावामध्ये असे कटाळे मुलं बसलेत ना बिना लग्नाचे मसोबा असतील कटाळे असतील किंवा असे मंडोळी लावूनच बसलेत तर त्यांचं तरी भलं होईल असं दिसायला लागले. आणि ठीक आहे आजचा 12वीचा शेवटचा पेपर झाला मित्रांनो आणि 12वीची एक्झाम संपलेली आहे. आणि 10वीवाल्यांसाठी आता शुभेच्छा. 10वीवाल्यांसोबत थोडं सावध राहा याच गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही कोणत्या सेंटरला पेपर दिला तुमच्या सेंटरचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या त्या 10वीच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याला सावध करा.